नमस्कार. आज आपण खोलवर जाऊन बघणार आहोत महाराष्ट्रातील शहादा मतदारसंघाला. म्हणजे फक्त आकडे नाहीत, तर तिथली माणसं, त्यांच्या समस्या आणि यातूनच आपल्याला कळेल की लोकशाही जमिनीवर नक्की कशी चालते. तर हा सगळा प्रवास आपण 6 टप्प्यांमध्ये पाहणार आहोत. शहादा म्हणजे नक्की काय, इथपासून ते निवडणुकीच्या निकालांचं विश्लेषण आणि मग पुढे काय यावरही आपण बोलू. चला सुरू करूया. पण एक मिनिट, आकड्यांच्या खेळात उतरायच्या आधी आपण तिथल्या मातीला, तिथल्या लोकांना समजून घेऊया. त्यांच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न काय आहेत ते पाहूया. बरं, शहादा आहे तरी कुठे? तर नंदुरबार जिल्ह्यात. आणि हो, हा एक राखीव आदिवासी मतदारसंघ आहे. ही एकच गोष्ट इथल्या राजकारणाला एक खूप वेगळं आणि महत्त्वाचं वळण देते. मग शहाद्याची खरी ओळख काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं, इथं आदिवासी समाज बहुसंख्येने आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे ग्रामीण, शेतीवर अवलंबून. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, पाण्याची भीषण टंचाई. पवार आणि वळवी हे 2 प्रमुख समाज आहेत आणि साहजिकच त्यांचे मुद्दे राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात. ठीक आहे, आता आपण थोडं आकडेवारीकडे वळूया. बघूया तरी 2024 मध्ये लोकांनी आपला कौल कोणाच्या बाजूने दिला. स्क्रीनवरचा हा आकडा बघा, +53,204. हो, एवढ्या मोठ्या मताधिक्याने भाजपने 2024ची निवडणूक जिंकली. हा फक्त एक आकडा नाहीये, यामागे एक मोठी कहाणी आहे, खास करून मागच्या निवडणुकांच्या तुलनेत. चला या डॅशबोर्डवर नजर टाकू. मतदार होते साधारण 3,20,000. त्यापैकी 65.6% लोकांनी मतदान केलं, जे की चांगलं प्रमाण आहे. आता मतांची विभागणी बघा. भाजपचे राजेश पाडवी जवळपास 60% मतं आणि काँग्रेसचे पद्माकर वळवी 38%च्या आसपास. आता ही स्लाइड बघा, ही खूप इंटरेस्टिंग आहे. गेल्या दशकभरात मतदारांचा मूड कसा बदलत गेलाय हे इथे स्पष्ट दिसतंय. 2014 मध्ये बघा, भाजप आणि काँग्रेसमध्ये अगदी घासून लढत होती, फरक अगदी किंचित होता. पण 2019 आणि मग 2024 मध्ये भाजपची मतं सातत्याने वाढत गेली, तर काँग्रेस मागे पडत गेली. पण प्रश्न हा आहे की हा बदल झाला तरी का? फक्त काय झालं हे पाहून चालणार नाही, हे का झालं याच्या खोलात शिरावं लागेल. शहाद्याचा इतिहास बघितला ना, तर तो खूप अस्थिर राहिलाय. म्हणजे मतदार कधी या पक्षाला संधी द्यायचे, तर कधी त्या पक्षाला. पण 2014 नंतर हे चित्र पूर्णपणे पालटलं. आधीचे जे अगदी निसट्टे विजय होते, ते आता मोठ्या निर्णायक विजयांमध्ये बदलले आहेत. हा खूप मोठा बदल आहे. याचं विश्लेषण करताना आपल्याला दोन्ही बाजू पाहाव्या लागतील. एका बाजूला काँग्रेसकडे जुनी प्रस्थापित कार्यकर्त्यांची फळी होती, स्थानिक उमेदवार होता, ही त्यांची ताकद. पण दुसरीकडे मागचे पराभव, संसाधनांची कमतरता आणि गटबाजी ह्या कमकुवत बाजू होत्या. आणि बाहेरून भाजपची तगडी प्रचार यंत्रणा आणि एक राष्ट्रीय स्तरावरची लाट हे एक मोठं आव्हान होतं. आणि हे फक्त पक्षांपुरतं मर्यादित नाही, याच्या मागे मोठे घटक काम करत असतात. राजकीय परिस्थिती काय आहे, आर्थिक मुद्दे कोणते आहेत, समाजात काय बदल होत आहेत, अगदी पर्यावरणाचे आणि कायद्याचे मुद्देसुद्धा. उदाहरणार्थ, पेसा आणि वनहक्क कायद्यासारखे विषय इथल्या प्रचारात खूप महत्त्वाचे ठरतात. आणि हीच तर लोकशाहीची ताकद आहे. ह्या सगळ्या चर्चा संविधानाने दिलेल्या मूल्यांच्या आधारावर प्रत्येकाच्या सन्मानाची काळजी घेऊन व्हायला हव्यात. ही एक मोठी जबाबदारी आहे. बरं, आत्तापर्यंत आपण विश्लेषण पाहिलं. पण फक्त विश्लेषण करून काय होणार? यातून पुढे जाण्याचा मार्ग काय? तर त्यासाठीच एक चतुर्मुख, म्हणजे 4 सूत्रांवर आधारित एक मार्ग आहे, ज्यावर आपण बोलू. याचा पहिला भाग आहे सांस्कृतिक. म्हणजे काय, तर आदिवासी समाजाची ओळख, त्यांचे पेसासारखे हक्क आणि त्यांचा स्थानिक वारसा यावर लक्ष केंद्रित करायचं. एक प्रकारे आपला स्थानिक माणूस विरुद्ध बाहेरचा ही भावना लोकांपर्यंत पोचवणं. दुसरा भाग आहे आर्थिक. हा थेट लोकांच्या रोजच्या जगण्याशी, त्यांच्या पोटापाण्याशी जोडलेला आहे. ग्रामीण भागातील संकट, सिंचनाची कमतरता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणांची बेरोजगारी, यावर एक ठोस आणि स्पष्ट योजना लोकांसमोर ठेवणं गरजेचं आहे. तिसरा भाग आहे सामाजिक. म्हणजे लोकांना रोजच्या आयुष्यात काय हवंय, चांगल्या शाळा, आरोग्याच्या सुविधा, या मूलभूत गरजा. या मुद्द्यांवर महिला आणि तरुणांना एकत्र आणून एक मोठी सामाजिक ताकद उभी करता येते. आणि चौथा, शेवटचा भाग आहे राजकीय. यात आघाडीतल्या मित्रपक्षांची ताकद कशी वापरायची, विरोधी पक्षातल्या अंतर्गत मतभेदांचा कसा फायदा घ्यायचा आणि निवडणुकीला स्थानिक नेतृत्व विरुद्ध दिल्लीचं प्रशासन असं स्वरूप कसं द्यायचं, यावर लक्ष केंद्रित केलं जातं. पण बघा, ही सगळी रणनीती झाली, कागदावर छान दिसते. पण खरं आव्हान सुरू होतं ते इथून पुढे.
तुम्ही निवडणुकीत जी आश्वासनं देता आणि सत्तेत आल्यावर जे काम करता यातली दरी सांधणं खूप महत्वाचं आहे. लोकांचा विश्वास याच गोष्टीवर टिकून असतो. चला पुन्हा एकदा लोकांच्या मूळ प्रश्नांकडे येऊया. हा हिटमॅप बघा. काय दिसतंय? पाणी टंचाई, बेरोजगारी आणि आदिवासींचे जमिनीचे हक्क हे आहेत हाय प्रायोरिटी, म्हणजे सर्वात महत्वाचे मुद्दे. त्यानंतर रस्ते, आरोग्य सुविधा येतात. पण मग मूळ प्रश्न तोच राहतो. दिलेलं आश्वासन हे लोकांच्या आयुष्यातल्या प्रगतीत कसं बदलणार? हा प्रवास कसा होणार? आणि इथेच आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येतो आहोत. भविष्याचं नेतृत्व कसं असावं या सगळ्या विश्लेषणातून एकच उत्तर मिळतं. ते माहितीवर, लोकांप्रती असलेल्या तळमळीवर आणि प्रत्यक्ष कामावर आधारित हवं. एक शांत पण महत्वाचा इशारा. निवडणुकीतला पराभव हा कुठल्या एका व्यक्तीचा नसतो, तो एका सिस्टमचा, एका यंत्रणेचा असतो. त्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग हा व्यक्तींवर टीका करणे नाही, तर ती संघटनात्मक यंत्रणा मुळापासून पुन्हा उभी करणे हा आहे. आणि हे करताना लोकांच्या माहितीचा वापर अत्यंत जबाबदारीने करणं आवश्यक आहे. भारताच्या डेटा संरक्षण कायद्यानुसार लोकांची संमती आणि त्यांची प्रायव्हसी जपणं हे प्रत्येक नेत्याचं आणि संस्थेचं कर्तव्य आहे. तर मग या सखोल विश्लेषणाला एका जनादेशात रूपांतरित करण्याची तयारी आहे का? इफ यू वॉन्ट टू बिकम अ पीपल सेंट्रिक लीडर अँड अपलिफ्ट युअर कॉन्स्टिट्युएन्सी, गेट इन टच विथ blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose beyond politics.